हा व्हिडिओ केवळ जनजागृतीसाठी आहे. यात संवेदनशील विषय आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. बिहारमधील एका गुरुकुलच्या हॉस्टेलच्या खोलीमध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळतो. त्या संपूर्ण खोलीत रक्तच रक्त सांडलेलं असतं. जेव्हा त्या मुलाच्या शरीराला उलटलं जातं तेव्हा तो पोटावर पडलेला असतो. त्याचा गळा कापलेला असतो. त्याचे जननेंद्रिय कापून फेकलेले असतात. त्याला त्याच्याच रक्तावरती झोपवण्यात आलेलं असतं. जेव्हा हॉस्टेलचा संचालक त्या मुलाला आपल्या मांडीवरती उचलतो तेव्हा त्याचा श्वास सुरू असतो. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जणू तो सांगू इच्छित असतो की त्याचा खून कोणी केला आहे. पण त्याची अवस्था इतकी गंभीर असते की तो काही बोलू शकत नाही. त्याचे डोळे इकडे तिकडे फिरत असतात. तो तडफडत असतो. जणू तो म्हणत असतो, सर, मला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. संचालकाला दिसतं की मुलाच्या शरीरावरती विविध ठिकाणी जखमा आहेत. जणू कोणीतरी कंपास किंवा धारधार वस्तूनं वार केले आहेत. त्या मुलाच्या शरीरावरती चावल्याचे निशाण होते. सगळ्यात मोठा प्रश्न होता, हे कृत्य इतर मुलांनी केलं का? की या गुरुकुलातच कोणीतरी असा व्यक्ती होता जो निरागस वाटत होता पण प्रत्यक्षात राक्षस होता. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा बिहार पोलिसांना टॉयलेटमधील पाईपमध्ये हात घालून पुरावे शोधावे लागतात. पाईप, नाल्या सगळीकडे तपास सुरू होतो आणि आरोपी पकडला जातो, जो आत्तापर्यंत पोलिसांसोबतच मदत करण्याचं नाटक करत फिरत होता. ही घटना कशी घडली? तो मुलगा एका गरीब कुटुंबातील होता. त्याला शाळेत चांगले शिक्षण मिळावे, त्याने पुढे जाऊन आपलं नाव व्हावं, या हेतूने त्याच्या आईवडिलांनी 1 एप्रिलला त्या 5 वर्षाच्या मुलाचं गुरुकुलात ॲडमिशन केलं होतं. आपण तर चांगलं शिकू शकलो नाही, पण आपल्या मुलांनी चांगलं शिकावं ही एकच मनीषा त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून त्याला ते हॉस्टेलमध्ये ठेवतात. त्याचा मोठा भाऊ देखील त्याच शाळेत शिकत होता. आता दोन्ही भाऊ व्यवस्थितपणे राहतील. मोठा भाऊ लहान भावाची काळजी घेईल, हेच त्या आईवडिलांच्या ध्यानीमनी होतं. पण फक्त 5 दिवसांनी 6 एप्रिलच्या सकाळी वडिलांना फोन येतो की लगेच हॉस्टेलवरती या, काही समस्या आहे. आता लगेच काय झालं हा विचार करून आईवडील घाईघाईनं तिथे पोचतात. ते पाहतात की एका हेल्परच्या मांडीवरती त्यांचा मुलगा आहे आणि त्याच्या गळ्यातून रक्त वाहत आहे. त्याच्या कपड्यांवरील रक्त पुसण्याचा प्रयत्न चालू असतो. त्या चिमुकल्याची आई जवळ जाते आणि पाहते गळा कापलेला, जननेंद्रियातून रक्त वाहतंय, शरीरावरती जखमा, चावण्याचे निशाण. ती जोरात हंबरडा फोडते. तिच्या त्या ओरडण्याच्या आवाजानं ते गुरुकुल देखील हादरतं. वडील देखील आक्रोश करू लागतात. ताबडतोब मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. हॉस्पिटल तिथून साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. तेथे पोचल्यावरती डॉक्टर त्या मुलाला तपासतात. पण डॉक्टर सांगतात, उशीर झाला, मुलाचा मृत्यू झाला आहे. यानंतर पोलिसांना बोलावण्यात येतं. तपास सुरू होतो. सुरुवातीला संचालकांवरती संशय घेतला जातो. संचालकांनीच यामध्ये काहीतरी चूक असावी असा निष्कर्ष काढला जातो. सर्वत्र तपासणी केली जाते, पण खोलीत फारसे पुरावे मिळत नाहीत. तेथील CCTV फुटेज चेक केले जातात. संचालकांना विचारलं जातं की मुलगा कोणत्या खोलीत होता. तेव्हा संचालक पोलिसांना ती खोली दाखवतात, कारण तेव्हा संचालक तपासणीसाठी आलेले होते आणि त्यांना त्या खोलीतून मुलाच्या कण्हण्याचा आवाज येत होता. जेव्हा त्यांनी आत जाऊन पाहिलं, त्या मुलाचा रक्तबंबाळ देह त्या खोलीमध्ये पडला होता. त्या खोलीमध्ये जाऊन तपासणी केली असता तिथे पोलिसांना काहीही पुरावे सापडले नाहीत. तेव्हा FSL टीम बोलावली जाते. ती टीम तपास करते, पण त्यांनाही तिथे कोणताही पुरावा सापडत नाही. विचार करा, एका मुलाचा देह ज्या ठिकाणी पडलेला होता तेथे रक्त पडले होते. इतर कुठल्याही ठिकाणी त्याचा कोणताच पुरावा सापडत नव्हता. आता हे सारं काही पाहून ती टीम देखील हैराण होते. आता पोलिसांसोबतच FSLची टीम प्रत्येक खोलीमध्ये जाते, स्वयंपाकघरात, कॅन्टीनमध्ये, बाथरूममध्ये. पण जेव्हा ते बाथरूममध्ये पोचतात तेव्हा त्यांना एका बाथरूमच्या वरती रक्ताचे डाग दिसतात. सिंकमध्ये देखील रक्ताचे अंश सापडतात. जणू कोणीतरी हात धुतले आहेत. पाईप आणि नाल्यांमध्येही रक्ताचे सॅम्पल सापडतात. आता पोलिसांच्या आणि त्या टीमच्या लक्षात येतं की जे काही झालं आहे त्याचे पुरावे आपल्याला या बाथरूममध्येच मिळणार आहेत. आता बाथरूमचे सिंक देखील तपासले जातात. तेव्हा त्यांना तिथे देखील काही रक्ताचे डाग दिसतात. त्यांच्या लक्षात येतं की कुणीतरी इथे हात धुतले आहेत आणि त्यामुळे काही पुरावे तिथे सुटले आहेत. आता पोलिसांच्या लक्षात येतं की एक तर त्या मुलाची हत्या इथे केली गेली आहे. आता पोलिसांच्या हेही लक्षात आलं होतं की त्या मुलाच्या गळ्यावरती वार करून इथे जे रक्त ज्याने त्याच्यावरती वार केला आहे त्याने धुण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. आता पोलिसांनी त्या सिंकच्या पाईपला ज्या नालीमध्ये पडले होते तो पाईप तपासला. तेव्हा त्यांना असे पुरावे सापडले
की ज्यामुळे गुन्हेगार पकडला गेला. त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि पोलीस हादरतात. मुलावर बलात्कार झालेला असतो, गळा कापलेला, जननेंद्रिय कापलेले, शरीरावरती जखमा, चावण्याचे निशाण. ते कृत्य पाहून प्रत्येकाच्या अंगावरती काटा येतो. कारण ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्याची मानसिकता फारच घाणेरडी असणार. त्याच्या मनात असलेला राग बाहेर काढण्यासाठी आणि त्याला मिटवण्यासाठी त्याने हे प्रयत्न केले असावे असे निदर्शनास येते. तपास पुढे जातो आणि धक्कादायक सत्य समोर येतं. हॉस्टेलचा गार्डच आरोपी निघतो. तो पोलिसांना मदत करत असल्याचं नाटक करत होता, पण CCTV आणि फॉरेन्सिक पुराव्यामुळे तो पकडला जातो. कारण जरी हे सर्व काम हुशारीने केलं तरी देखील जेव्हा त्याने हात धुतले तेव्हा मांसाचे काही तुकडे त्याच्या बोटांमध्ये अडकले होते. ते साफ होण्यासाठी तो हात धुत होता, पण ते छोटे छोटे तुकडे पाईपामध्ये जाऊन अडकले आणि त्यावरूनच पोलिसांनी त्या गार्डला ताब्यामध्ये घेतले. CCTV फुटेजच्या माध्यमातून तो पोलिसांच्या निशाण्यावरती आलेला होता. जेव्हा त्याच्याकडे कसून चौकशी केली गेली तेव्हा तो चौकशीत कबूल झाला. शाळेच्या संचालकाशी त्याचे चांगले पटत नव्हते. तो नेहमी चुका करत असे, त्यामुळे संचालक त्याला नेहमी ओरडत असत. त्यामुळे त्याला संचालकाबद्दल राग होता. त्यानं मनात ठरवले होते की या शाळेला आणि गुरुकुलला बदनाम करायचे. तसेच मोठी मुलं त्याची खिल्ली उडवत होती. त्याची पत्नी त्याला काही कारणास्तव सोडून गेलेली होती. ही गोष्ट मोठ्या मुलांना कळलेली होती. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरनं त्याला चिडवलं जात होतं. त्या रागातून त्याने सूड उगवायचं असं ठरवलं. मोठ्या मुलांसोबत तो पंगा घेऊ शकत नव्हता. एका रात्री TV पाहणाऱ्या मुलांमधून त्याने सर्वात कमजोर 5 वर्षाचा तो मुलगा निवडला. त्याला झोपवायला नेतो असं सांगून खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने त्या मुलावरती अत्याचार केला, बलात्कार केला, त्याला मारहाण केली, गळा कापण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचं जननेंद्रिय कापलं. यानंतर त्याने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. हात धुतले, रक्त पुसलं, पण काही अंश पाईपमध्ये अडकले आणि तेच त्याच्या विरोधात पुरावा ठरले. शेवटी पोलिसांनी त्याला अटक केलं. ही घटना संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. ज्याच्यावरती सुरक्षा देण्याची जबाबदारी होती त्यानेच इतका भयंकर गुन्हा केला. ही कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपली मुलं खरोखर सुरक्षित आहेत का? या घटनेतून खूप गंभीर आणि महत्त्वाचे सामाजिक संदेश आपण घेऊ शकतो. 1. मुलांची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी. पालक, शाळा, समाज सगळ्यांनी मिळून मुलांचं संरक्षण करायला हवं. फक्त हॉस्टेलमध्ये ठेवलं म्हणजे सुरक्षित आहेत असं समजणं धोकादायक ठरू शकतं. 2. शाळा, हॉस्टेलमध्ये कडक सुरक्षा गरजेची. स्टाफची प्रॉपर व्हेरिफिकेशन, बॅकग्राऊंड चेक, CCTV मॉनिटरिंग, मुलांवरती लक्ष ठेवणारी जबाबदार व्यवस्था. विश्वास पुरेसा नाही, सिस्टम मजबूत असायला हवं. 3. पालकांनी सतत संपर्क ठेवावा. मुलांशी रोज बोलणं, त्यांचा मूड, भीती, वागणं ऑब्झर्व करणं. काही झालं तर सांग अशी सवय लावणं. 4. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. या प्रकरणात आरोपीच्या मनात राग, अपमान आणि कुंठा साठत गेली. समाजात मेंटल हेल्थ अवेअरनेसची खूप गरजेची आहे. 5. गुन्हेगारांना कडक शिक्षा. समाजात भीती, अशा गुन्ह्यांना जलद आणि कठोर शिक्षा झाली तर इतर अपराध्यांच्या मनात भीती निर्माण होते. 6. मुलांना गुड टच, बॅड टच शिकवणं आवश्यक. लहान वयापासूनच मुलांना समज दिली पाहिजे की कोणता स्पर्श योग्य आहे आणि कोणता चुकीचा आहे आणि लगेच कोणाला सांगायचं. 7. अंधविश्वास नाही, जागरूकता हवी. आपल्यासोबत असं होणार नाही हा विचार धोकादायक आहे. सतर्कता हीच सुरक्षा आहे. ही फक्त एक घटना नाही तर आपल्या सगळ्यांसाठी इशारा आहे. आपल्या मुलांची सुरक्षा ही फक्त पालकांची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. ही फक्त एका मुलाची कहाणी नाही, ही आपल्या समाजाची वस्तुस्थिती आहे, जिथे कधीकधी धोका बाहेरून नाही तर आपल्या आजूबाजूलाच लपलेला असतो. हा व्हिडिओ केवळ जनजागृतीसाठी आहे. यात संवेदनशील विषय आहे. ही एक सत्य घटना आहे जी